काही विद्यार्थी MPSCच्या अभ्यासाची सुरुवात करतात आणि पहिल्याच प्रयत्नात पोस्ट घेऊन निघूनही जातात, त्यांची लाईफ सेटल होते. पण काही जण मात्र या प्रवासाकडे येतात आणि आयुष्यातली 3, 4, 5, 6 कदाचित त्याहीपेक्षा जास्त वर्ष इथेच अडकून पडतात. मग जो पुन्हा नव्याने येणार असतो त्याला हा प्रश्न असतो की अरे माझं पहिल्या प्रयत्नात होईल की यांच्यासारखं मला अडकून बसावं लागेल. आणि जे ऑलरेडी तयारी करतात त्यांना हा प्रश्न असतो की किती दिवस मी हेच करत राहणार, आणि जे पास होऊन गेले त्यांना कसं काय जमलं. तर त्यांना कसं शक्य होतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जी मुलं पहिल्यांदा येतात आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये पोस्ट घेऊन जातात त्यांना ते कसं शक्य होतं, किंवा आत्ता जर तुमचे 3-4 अटेम्प्ट झाले असतील, 1-2 जरी अटेम्प्ट झाले असतील आणि तुमची पोस्ट निघाली नसेल, तर नेमकं असं काय वेगळं आहे त्यांच्यात आणि आपल्यात, ते फक्त आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी. तर अभ्यास सगळेच करतात, म्हणजे तुम्ही ऑलरेडी अभ्यासाला सुरुवात केली असेल, काही अटेम्प्ट दिले असतील तर तुम्ही अभ्यास करताय, तुमच्यासोबत इतर लोक पण अभ्यास करतायत. आता या सगळ्या अभ्यास करणाऱ्यांपैकी काहीच जण सिलेक्ट होत आहेत, काहीच जण एक्झाम क्रॅक करतात, काहीच जणांकडे पोस्ट आहे. मग आता यांच्यातला डिफरन्स तर आपण खूप वेळा समजून घेतला आहे, जसं की ते PYQ ॲनालिसिस करतात, जसं की खूप सगळे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सोडवतात. पण मी सुद्धा तेच करत आहे. पण तरीसुद्धा असं काय आहे की ज्याच्यामुळे माझं PYQ ॲनालिसिस असेल, माझे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सोडवणं असेल, किंवा मी जे काही रिव्हिजन्स करत आहे हे सगळं करूनसुद्धा मी पाठीमागे. त्याची काही कारणं आपण समजून घेणार आहोत आणि लेक्चरच्या शेवटी तुम्हाला एक मी बोनस टिप देणार आहे, जी 100% तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल तरीसुद्धा आणि तुमच्या लाईफमध्ये कुठलीही गोष्ट अचीव करण्यासाठी तुम्हाला 100% हेल्पफुल ठरेल. ठीक आहे. सो लेक्चर शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिली आणि मोस्ट 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 इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जे नव्याने MPSCची तयारी सुरू करतात आणि ज्यांनी ऑलरेडी MPSCची तयारी पहिल्यापासून म्हणजे खूप वर्षांपासून केलेली आहे, यांच्या माइंडसेटमध्ये असणारा फरक म्हणजे MPSCकडे वळताना 2 प्रकारचे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. एक असतात की ज्यांना 100% हे माहिती असतं किंवा त्यांचा विश्वास असतो किंवा त्यांनी मनाशी हे ठरवलेलं असतं की मी अभ्यासाला सुरुवात केली आहे ना, तर मला पहिल्या अटेम्प्टमध्ये पोस्ट काढायची आहे. किंवा जरी एखाद्याचा 1-2 अटेम्प्ट झाले असतील तरी त्याने तिसऱ्या अटेम्प्टच्या वेळेला का असेना ठरवलेलं असेल की हा अटेम्प्ट माझा शेवटचा असेल आणि या अटेम्प्टमध्ये मला पोस्ट मिळणारच आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की असं थोडीच आहे की आम्ही फेल झालो म्हणजे आम्ही असं डोक्यात विचार करून चाललो होतो की नाही मी तर नापास होईन. तुम्ही नापास होईन असा विचार केला नाही, पण डेफिनेटली तुम्ही पास होताना हा विचार केलेलाच असतो की अरे कमी मार्क्स आले तर काय, पेपर मला अवघड गेला तर काय. आणि दुसरं एक असतं की या गोष्टीला सामोरं जाताना जे पहिल्यांदा अटेम्प्ट देतात त्याच्यापैकी काही जणांना हे माहिती असतं की मी जर फुल फोकसनी, पूर्ण प्लॅनिंगनी, सगळ्या गोष्टी समजून घेऊन जर मी अभ्यास केला आणि मी एक्झाम दिली तर 100% माझं फर्स्ट अटेम्प्टमध्ये होईल. पण त्याचबरोबर काही लोक असेही असतात ज्यांची धारणा ही असते अरे MPSC सारखं क्षेत्र आहे, ही परीक्षा इतकी अवघड आहे की तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर करूच शकत नाही. पण त्याच बाजूला म्हणजे त्याचीच दुसरी बाजू जर तुम्ही पाहिली तर UPSC सारखी एक्झामसुद्धा पहिल्या अटेम्प्टमध्ये वयाच्या 21व्या-22व्या वर्षी क्रॅक करणारी लोक आहेत आणि ते करतात. म्हणजे जसं मी माझ्या खूप सगळ्या व्हिडिओजमध्ये हे बोलते की तुम्ही जी गोष्ट करत आहात आत्ता किंवा जी गोष्ट करण्याचं स्वप्न पाहत आहात ती गोष्ट अशी तर नाही आहे की जगात कुणीच केलेली नाही आहे आणि पहिल्यांदाच तुम्ही ती करताय आणि म्हणून ती अशक्य आहे किंवा करणं शक्य नाही आहे. ही गोष्ट तुमच्या आधी कितीतरी शेकडो विद्यार्थ्यांनी करून दाखवलेली आहे. शेकडो म्हणण्यापेक्षा हजारो विद्यार्थ्यांनी केलेली आहे. आणि मग जर एवढ्या विद्यार्थ्यांनी ती केलेली असेल तर ती शक्य आहे. म्हणजे माझा माइंडसेट चुकीचा आहे की असं कसं होईल. आता बरेच जण या गोष्टीला अशा अर्थाने पण घेतात की मॅडम बोलणं सोपं असतं, करणं अवघड असतं. अरे पण ज्यांनी केलं त्यांच्यासाठी पण तर ते अवघड असायला पाहिजे होतं, त्यांनी ते करून दाखवलं. म्हणजे तुमचा जर माइंडसेटच निगेटिव्ह असेल, तुम्हाला जर आतमधून हेच वाटत असेल की हे शक्य नाही आहे, तर ते कधीच शक्य होणार नाही. पण तुम्हाला जर वाटत असेल की नाही यार हे होऊ शकतं, हे झालं आहे ऑलरेडी आणि मी करून दाखवेन. आता दुसरा पण मुद्दा येतो इथे की काही जणांना असं वाटतं की जे क्वालिफाय झाले किंवा ज्यांना पोस्ट मिळाली
ते सगळे आधीपासूनच म्हणजे त्यांचं अकॅडमिक्स चांगलं होतं, स्कूल लेवलपासूनच त्यांनी तयारी केलेली असेल किंवा सुरुवातीपासूनच ते या फील्डमध्ये होते आणि त्यांना गायडन्स वगैरे होता. पण कितीतरी उदाहरणं अशी आहेत की ज्यांना बॅकग्राऊंड नाही आहे. दुसरा मुद्दा, अकॅडमिक्समध्ये पण चांगले नाही आहेत, म्हणजे 10वी-12वीला फेल झालेले विद्यार्थी किंवा अगदीच जेमतेम स्कोर असणारे विद्यार्थीसुद्धा MPSC UPSC सारखी एक्झाम टॉप करतात. का करतात? कारण त्यांच्यामध्ये ती जिद्द असते की मला आता हे करून दाखवायचं आहे. त्याहीपेक्षा पुढे जाऊन मला हे करायचं आहे हा फक्त जोश नसतो, तर त्याच्यासोबत होश ठेवून ते अभ्यास पण करतात की हा मला करायचं आहे, पण याचा बेस्ट वे कुठला असेल, बेटर म्हणण्यापेक्षा बेस्ट वे कुठला असेल की ही गोष्ट मी लवकरात लवकर अचीव करेन. म्हणजे 2 लोक एकच सेम काम करतात, पण त्यातल्या एकाला लवकर यश मिळतं, तर त्याच्या पाठीमागे त्याचा माइंडसेट फार जास्त महत्त्वाचा असतो. ठीक आहे. दुसरा मुद्दा येतो, स्ट्रेस लेवल जी काही असते नव्याने येणारे आणि आधीपासून जे करतायत त्याच्यामध्ये फार मोठा एक फॅक्टर असतो, तो म्हणजे गाजावाजा. आता हे काय आहे, तर जो न्यू स्टुडंट आहे ना, जो फ्रेशर आहे, त्याच्या बाबतीत कदाचित फार लोकांना माहिती नाही आहे की हा MPSC करतोय किंवा त्याचं जस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे. सो त्याच्यावरती एवढं मोठं बर्डन नाही आहे की प्रत्येकजण येऊन त्याला विचारेल अरे काय करतोय, किती वर्ष झाली, आता वय वाढत चाललंय आणि काय हेच करत बसलाय. कदाचित हे प्रेशर त्याच्यावरती नाही आहे. किंवा बऱ्याचदा बरेच लोक इतके स्मार्ट असतात की त्यांना हे माहिती असते की मला हे करायचं आहे, पण ज्यावेळेला मी करून दाखवेन त्याच वेळेला मी याच्याबद्दल बोलेन, तोपर्यंत मला कोणाला काही सांगायचं नाही आहे की मी काय करतोय. किंवा काही लोक तर अक्षरशः गायब होतात, म्हणजे त्यांचं काय चाललंय हे कोणालाही माहिती नसतं आणि ऑल ऑफ सडन त्यांचा रिझल्ट येतो. तुम्ही पाहिलं असेल MPSCचे रिझल्ट आल्यानंतर राज्यसेवेचे वगैरे जे टॉपर्स असतात त्यांच्याबद्दल आपण कधी कुठे काही ऐकलेलं नसतं बऱ्याचदा, पण त्यांची नावं अशी अचानक समोर येतात. मग इतके दिवस ते टॉपर्स असतात कुठे, तर त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात. पण जे ऑलरेडी 3-4 वर्ष झालं करतात ना, त्यांना एक असतं की म्हणजे नाही, मला म्हणजे मी करत आहे, मी 3-4 वर्ष झालं करत आहे, मला लोक विचारतात, मला त्यांना उत्तर देणं भाग आहे. याचं बर्डन ते स्वतः पण वाढवून ठेवतात. कारण जेव्हा पण त्यांना कोणी असं विचारतं की तू काय करते सध्या, त्यावेळेला त्यांचं उत्तर ठरलेलं असतं की म्हणजे ते असंही म्हणत नाहीत की मी MPSCची तयारी करतोय. ते कधी म्हणतात माहिती आहे असं, 3-4 वर्ष झाल्यानंतर ज्यावेळेला हीच गोष्ट त्यांना स्ट्रेसफुल वाटायला लागते. सुरुवात तर त्यांची अशी असते की ज्यावेळेला तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही काय करताय, त्यावेळेला मी DYSP होणार आहे, मी नायब तहसीलदार होणार आहे. तुम्ही म्हटलं पाहिजे, ऑब्वियसली तुम्ही त्या गोष्टी मॅनिफेस्ट केल्या पाहिजेत, इमॅजिन केल्या पाहिजेत, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण त्याचा इतका गाजावाजा करू नका की ती गोष्ट नंतरहून तुम्हाला त्रासदायक ठरेल. इव्हन असं सुद्धा खूप वेळा होतं की ज्या माणसांना या फील्डमधलं काही नॉलेजच नाही आहे, ते लोक तुम्ही आज त्यांना म्हटलात की मी या एक्झामची तयारी करत आहे, ते तुम्हाला 4-5 महिन्यांमध्ये किंवा 6 महिन्यांमध्ये येऊनच विचारतील, झालास का रे DYSP, झालास का रे डेप्युटी कलेक्टर, आणि मग त्या गोष्टी तुम्हाला त्रास द्यायला लागतात. तुम्ही किती जरी नाही म्हटलात तरी आतमधून त्या गोष्टी तुम्हाला म्हणजे इतकं जास्त त्या गोष्टी हॅमर करत असतात की त्यामुळे तुमचा अभ्यासावरचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि मग कुठेतरी तो एक गिल्ट पण यायला लागतो, कुठेतरी ती एक भावना की नाहीच झालं तर काय, आणि मग मला करायचं आहे, माझं होणार आहे, ऐवजी नाहीच झालं तर काय, या सगळ्या टेन्शनमध्ये आपण राहायला लागतो आणि त्याचा परिणाम हा होतो की ऑब्वियसली तुमचा रिझल्ट येत नाही. तिसरी गोष्ट असते ते म्हणजे जे काही बदल आहेत या फील्डमध्ये असणारे, नवीन येणारा जो फ्रेशर असतो त्याच्यासाठी सगळंच नवीन असतं. त्याच्यासाठी हे नसतं की आधी असं होतं आत्ता असं आहे, तो फक्त शांतपणे सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत असतो. जो काही क्वेश्चन पॅटर्न आत्ताचा आहे रिसेंटचा तो अभ्यासत असतो आणि त्याच्यानुसार अभ्यास करायला तो तयार असतो. म्हणजे बदल स्वीकारणं हे याच्यासाठी इझी असतं, कारण तो स्वतःच्या डोक्यात कुठले असे काय म्हणतो आपण त्याला पूर्वग्रह घेऊन बसलेला नसतो की हे असंच असणार आहे, हे तसंच असणार आहे. पण ज्यांनी ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, ज्यांचे 3-4 वर्ष गेलेले आहेत, ते या गोष्टीसाठी म्हणजे हे बदल स्वीकारायला तयारच होत नाहीत. त्यात एक असतं की अरे मी 3-4 वर्ष झालं करतोय, मी इतके सगळे क्वेश्चन पेपर बघितलेत, मुलं 2017-18 पासूनचे क्वेश्चन पेपर पाहत आहेत, मी 2011 पासूनचे क्वेश्चन पेपर करत आहे, मग मला नॉलेज नाही असं कसं होईल, मला माहिती आहे हे असंच असणार आहे. सो जे काही बदल काळानुसार होतात ना ते स्वीकारणं
फार मोठी गरज आहे आत्ताची, जर तुम्हाला या एक्झाममध्ये टिकून राहायचं असेल तर. बाकी सगळ्या गोष्टी आपण बोलतो, क्वेश्चन पेपर ॲनालिसिसबद्दल बोलतो सगळ्या, पण या गोष्टी छोट्या छोट्या असतात, पण याच गोष्टी फार मोठं कारण असतात आपल्या अपयशाच्या पाठीमागचं. म्हणून आपला जो माइंडसेट आहे आणि आपण जे वागतोय, आपली जी थॉट प्रोसेस आहे त्याच्यामध्ये चेंज होणं फार गरजेचं आहे. सो बदल जे काही नव्याने आता 2023-2024चा जर पेपर तुम्ही पाहिला तर डेफिनेटली बदल आहे त्याच्यामध्ये. तुम्ही पाहिलेत का 2023च्या पेपरला मेरिट फार हाय गेलं, पण जी मुलं MPSCची स्पेसिफिकली तयारी करत होती त्याच्यातले बरेचशी मुलं अशी आहेत की ज्यांना हा पेपर डिफिकल्ट वाटला किंवा ज्यांचा स्कोअर कमी आला. रिझन काय की बाकीची मुलं ज्यांनी फॅक्ट व्यवस्थित केलेले आहेत त्यांना त्याच्यामध्ये फायदा झाला. सो जर तुम्हाला फॅक्ट विचारले जाणार असतील तर तुम्ही ते एक्सेप्ट करायला पाहिजे ना. मल्टीलायनर क्वेश्चन्स येतात मान्य, पण मल्टीलायनर क्वेश्चन्सची संख्या जर कमी होत असेल आणि वन लायनर क्वेश्चन्स जर येणार असतील तर त्याच्यासाठी पण तुम्ही प्रिपेअर्ड असायला पाहिजे. मी नेहमी एका सब्जेक्टला फोकस ठेवून अभ्यास करत आहे. माझे हिस्ट्री जॉग्राफीमध्ये फार चांगले मार्क्स येतात, पण त्याचे 10 मार्क्स आता म्हणजे ऑल ऑफ सडन कमी झालेत. त्यातही त्याच्यातही भूगोलचे जे प्रश्न येतात, जे मला महाराष्ट्राच्या भूगोलावरचे सगळे प्रश्न सुटत होते, तिथे आता भारताच्या भूगोलचे किंवा महाराष्ट्राच्याच भूगोलवरती प्रश्न येताना असे पॉईंट्स तिथे येत आहेत की जे आत्तापर्यंतच्या इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये नाही आहेत. देन मला तो बदल करून आणणं गरजेचं आहे ना. म्हणजे 2025ला पहिल्यांदाच एक्झाम देणारा मुलगा 2023-24चे पेपर खूप व्यवस्थित अभ्यासेल आणि त्याच्यानुसार एक्झाम देईल. पण जो मुलगा ऑलरेडी ज्याने 2021, 22, 23, 24च्या एक्झाम दिलेल्या आहेत त्याला असं वाटेल की अरे मी 4 वर्ष झालं मी परीक्षा देतोय आणि आता मला नवीन कोणी काय सांगितलं तर हे असं कसं काय, मला हे माहिती आहे. सो हा इगो कुठेतरी एक आडवा येतो आणि त्याचा परिणाम डेफिनेटली एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर होतो आणि मग रिझल्ट येत नाही. ठीक आहे. आणि मग पाठीमागून आलेली कदाचित तुम्हीच ज्यांना गाईड केलेलं आहे ती मुलं क्वालिफाय होऊन जातात. तुमचा गायडन्स घेऊन मुलं क्वालिफाय होतात, पण तुम्ही तिथेच राहता. रिझन हे असतं की आपण बदल स्वीकारायला तयार नसतो. आणि आणखी एक गोष्ट माहिती आहे का, आता समजा तुम्ही एखादी एक्झाम देताय, तुम्ही प्रिलियम्स दिली, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही मेन्सला गेलात. तुम्ही मेन्सला जर फेल झालात तर तुम्हाला परत लगेच मेन्स नाही देत आहेत, तुम्हाला प्रीकडे यावं लागतं. का? कारण तुम्ही नव्याने परत एकदा सुरुवात करायची असते, पहिल्या स्टेपपासून परत जायचं असतं. समजा तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत गेलात किंवा फिजिकल टेस्ट असेल इथंपर्यंत जरी गेलात आणि इथे जरी फेल झालात तरी तुम्हाला परत फर्स्ट स्टेजला यावं लागतं. मग जेव्हा तुम्ही अभ्यास करताय, जर तुम्हाला माहिती आहे की मी ज्या टेक्निकने अभ्यास केली आहे, मी जसा अभ्यास केला त्याने माझा रिझल्ट नाही आला, देन तुम्ही परत एकदा फ्रेशर असल्यासारखं अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे. पण बऱ्याचदा आपण ते करत नाही. जे काही म्हणजे ज्या काही कमतरता आहेत आपल्या स्टडीतल्या त्या फाइंड आउट करायला आपण तयार नसतो. हा बदल स्वीकारायलाच आपण तयार नसतो आणि त्याच्यामुळे रिझल्ट येत नाही. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट येतो ना तो म्हणजे फ्रेंड सर्कल असेल किंवा ज्या लोकांना तुम्ही ओळखता या माणसांची संख्या. हे मी माझ्या लाईफमध्ये खूप जास्त एक्सपिरियन्स केल्या. जसं की एक 3-4 वर्षांपूर्वीचा कालावधी, ज्या वेळेला म्हणजे मी अगदी खूप जास्त टेन्शनमध्ये ताणतणावात जर असेल ना तर अक्षरशः मी हा विचार करत बसायचे की मी कोणाला फोन करू आणि मी बोलू, कोणाजवळ मन मोकळं करू, म्हणजे एक व्यक्ती पण आपल्याजवळ नाही आहे हा फील यायचा. आणि सगळ्यात खराब फिलिंग ती असायची. आणि आत्ता म्हणजे जी काही माझी लाईफ बदललेली आहे, लाईफमध्ये थोडंफार जे काही म्हणजे इतर लोकांना वाटतं की सक्सेस आहे, माझ्या दृष्टीने सक्सेस काहीतरी वेगळं आहे, माझी त्याची डेफिनेशन वेगळी आहे. पण जे काही लाईफ मी आत्ता खूप सॅटिस्फाईड आहे ॲक्च्युली माझ्या लाईफमध्ये, जे काही आयुष्य मी जगत आहे, आत्ता मला ही गोष्ट जाणवते आहे की कितीतरी लोक असे आहेत, कितीतरी पाहुणे, कितीतरी नातेवाईक असे आहेत ज्यांना मी ओळखत नव्हते किंवा मला हे माहिती पण नव्हतं की हे एक्झिस्ट करतात. म्हणजे ठराविक एक म्हणजे समजा आई आहे किंवा पप्पा आहेत किंवा यांच्याकडचे कोणीतरी रिलेटिव्ज आहेत, हे कदाचित माहिती पण नव्हतं की अरे ही लोक पण आहेत. पण असे लोक पण येतात, असे लोक पण भेटतात, असे लोक पण कॉल करतात. कधी कधी फोन उचलावा असं वाटत नाही, इतकं इरिटेट होतं. म्हणजे इतक्या सगळ्या लोकांना आत्ता आपण दिसतोय का, कारण आपण लाईफमध्ये काहीतरी केलं. सो ज्या वेळेला तुम्ही काहीतरी अचीव करता ना, तुमच्या आजूबाजूला तुम्हाला माणसं शोधायची गरज नसते, ती ॲटोमॅटिकली होत असते. पण होतं काय की आपण जर सुरुवातीपासूनच हे खूप जास्त लोकांमध्ये जाणं, खूप लोकांना आपण म्हणजे त्यांच्यासोबत चांगलं रिलेशन मेंटेन करण्यासाठी बऱ्याचदा स्वतःचं नुकसान करून घेणं, याच्यामध्ये खरंच आपण मागे राहतो. रिझन काय आहे की जेवढे जास्त फ्रेंड्स तेवढा जास्त तुमचा टाईम त्यांच्यासोबत जाणार, तेवढ्या जास्त फ्रेंड्सच्या रिक्वायरमेंट्स असणार, तेवढ्या जास्त फ्रेंड्सना म्हणजे त्यांचे जे काही फंक्शन्स आहेत किंवा त्यांचे जे काही स्पेशल डेज आहेत
किंवा त्यांना ज्या वेळेला गरज आहे त्या वेळेला तुम्हाला असावं लागणार. मी असं म्हणत नाही की फ्रेंडशिप करू नये, मी असं म्हणत नाही की तुम्ही माणसंच जोडू नका, पण जोडली तर ती अशी जोडा की ज्या माणसांना तुमच्या वेळेची कदर असेल, ज्या माणसांना तुम्ही जे करताय ते तुम्ही करावं म्हणून तुम्हाला सपोर्ट करता आला पाहिजे. आणि तर आपणच जोडलेली किंवा आपण ज्या माणसांची मनं जपायचा प्रयत्न करतो तीच माणसं असतात जी आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात, तीच माणसं असतात जी आपल्या अपयशाचं सगळ्यात मोठं कारण असतं. सो तुम्ही लिमिटेड लोकांसोबत जरी असाल ना, म्हणजे मी बऱ्याचदा असंही पाहिलं की समटाईम्स आपल्याला म्हणजे त्या लोकांबद्दल किंवा म्हणजे फॅमिलीमध्ये या गोष्टी पाहिल्यात की एक रिलेटिव्ह आहेत, ते कसलीच व्हॅल्यू देत नाहीत आपल्याला, ते कधी त्यांच्या फंक्शनला बोलवतही नाहीत कदाचित, किंवा कधी आपण कुठे भेटलो तर ते सरळ असं तोंड फिरवून पण निघून जातात. पण तरीसुद्धा आपण मात्र असं म्हणतो की नाही नाही यार, त्यांचं एखादा कार्यक्रम आहे गेलं पाहिजे, नाही नाही त्यांना अडचणी आपण गेली पाहिजे. माणुसकीचा भाग म्हणून ही गोष्ट डेफिनेटली चांगली आहे, पण परत ते आपल्याकडे येतील, आपल्याला पण मदत करतील या हेतूने त्यांच्यापर्यंत जाणं हे मला कुठेतरी एका सर्टन पॉईंटला चुकीचं वाटतं. कारण ते लोक तसेही येणार नसतात. पण ज्या दिवशी तुमची लाईफ चेंज होते, ज्या दिवशी तुम्ही लाईफमध्ये काहीतरी अचीव करताना जे तुमचे पाहुणे नाही आहेत ना ते पण तुमचे पाहुणे बनतात. मग आत्ता कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची हा महत्त्वाचा भाग आहे. सो त्या गोष्टी थोड्याशा प्रॅक्टिकल विचार करून करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो हा एक मुद्दा आहे की कमीत कमी लोकांच्या संपर्कात राहा, जास्तीत जास्त वेळ तुमचं जे काही टार्गेट आहे ते कंप्लीट करण्याकडे द्या. नाही तर मग होतं असं की उठल्यापासून झोपेपर्यंत इतके लोक येतात, भेटतात, इतक्या लोकांचे फोन येतात की त्याच्यामध्ये इतका वेळ गेलेला असतो अँड देन रात्री आपण झोपताना रिग्रेट करत असतो की यार माझा दिवसातला किती वेळ वाया गेला, जेव्हा की तो वेळ तुमचा प्रोडक्टिव्ह नसतो. कारण तो तुम्ही अशा ठिकाणी घालवलेला असतो ज्याला काही अर्थ पण नाही. मी अशी माणसं पण पाहिली आहेत, अशा माणसांना पण मी ओळखते की समजा मी जर, माझी दिदी तशीच आहे की समजा मी एखाद्या गोष्टीवरती दिदीशी बोलते आणि समजा तो एखादा निगेटिव्ह पॉईंट आहे किंवा असा आहे की तो प्रोडक्टिव्ह पण नाही आहे, त्याचा मे बी माझ्या आणि तिच्या लाईफशी संबंध नसेल किंवा जरी संबंध असेल तरी ती गोष्ट आम्ही डिस्कस केल्याने त्याच्यातून काही आउटपुट तर मिळणार नाही आहे. उलट काहीतरी टेन्शन किंवा डोक्यामध्ये काहीतरी एखादा असं आपण म्हणतो ना की एखादं पिल्लू सोडून दिलं आणि आपण त्याच्यातच गुंतून बसलो, असं काहीतरी होणार आहे पुढे. तर ती मला स्पष्टपणे म्हणते की हा विषय आपण नको बोलायला. आणि अशी लोकं असतात ना, ती लोकं तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप जास्त चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन देऊ शकतात. सो अशा लोकांच्या संपर्कात राहा की तुम्ही एखादी फालतू गोष्ट बडबडत असाल ना तर ती व्यक्ती तुम्हाला स्पष्टपणे सांगेल पण की अरे हे कामाचं नाही आहे, सो आपण हे डिस्कस पण नको करायला. सो या गोष्टी तुमच्या बाबतीत घडायला पाहिजेत. लिमिटेड लोक ठेवा, लिमिटेड लोकांसोबत टाईम स्पेंड करा. लाईफ आहे, फुल टाईम पर तुम्ही सगळ्यांना देऊ शकणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 5वा लास्ट बट नॉट लिस्ट तो मुद्दा आहे की काही असतात ज्यांना स्वतः अनुभव घ्यायचा असतो आणि शिकायचं असतं. म्हणजे तो रस्ता आहे, तिथे खड्डा आहे, तिथे जाताना सांभाळून जा नाही तर पडशील. नाही मला पाहायचं आहे डोळे झाकून गेल्यानंतर काय होते. मी गेले डोळे झाकून आणि मी त्या खड्ड्यामध्ये पडले, मला लागलं, आता मला त्या खड्ड्यातून बाहेर यायचं आहे. हे काय झालं की मला एक्सपिरियन्स करायचं. काही लोक असतात अरे सांगितले ना खड्डा आहे, मी नीट पाहून जाईन, तो खड्डा मी क्रॉस करून पुढे निघून जाईन. जास्त टाईम कोणाला लागला, जो स्वतः अनुभव घ्यायचा म्हटला त्याला. MPSCच्या फील्डमध्ये तुम्हाला डेफिनेटली जर तुम्ही स्पर्धा परीक्षांकडे आलाय दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकावं लागणार आहे. प्रत्येक ॲस्पिरंटची सिच्युएशन वेगळी आहे, त्याची मेंटल स्टेज वेगळी आहे, इमोशनल स्टेज वेगळी आहे, इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड वेगळं आहे. प्रत्येक स्टुडंट्सची एक वेगळी स्टोरी आहे, तशी ती तुमची पण वेगळी आहे. पण सगळ्यामध्ये कॉमन काय आहे, त्याने MPSCची एक्झाम दिली आहे, तुम्ही पण MPSCची एक्झाम देत आहे, त्याच्यासाठी पण सिलेबस तोच होता, तुमच्यासाठी पण सिलेबस तोच आहे, त्याच्यासाठी पण पेपर पॅटर्न तोच होता, तुमच्यासाठी पण पेपर पॅटर्न तोच असणार आहे आणि कट ऑफ थोड्याफार मार्काने तेवढाच असणार आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यातल्या कुठल्या गोष्टी घेणं गरजेचं आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. आपल्याला स्ट्रगल स्टोरीज ऐकायला फार जास्त आवडतं. म्हणजे एखादा स्टुडंट फार गरीब परिस्थितीतून, फार झगडून, काहीतरी काम करून, म्हणजे त्याने जेवढ्या हालापेष्टा सहन केल्या असतील ते ऐकायला आपल्याला खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि आपण त्यांच्या स्टोरीज ऐकत राहतो. आपल्याला असं वाटतं की त्याच्यातून मोटिवेशन मिळते, पण ॲक्च्युली तुम्हाला ते मोटिवेशन मिळत नसतं. तुम्ही आतमधून खचत असतात कुठेतरी आणि तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्सवरती फोकस करत असता.
तुमच्या हे नाही लक्षात येत की त्याने एवढं सगळ्यातून केलंय, मला करायचं कारण त्याने अभ्यासावरती फोकस केलं होतं, पण तुम्ही तुमच्या परिस्थितीचं भांडवल करत बसतात. म्हणजे एखादा विद्यार्थी जर समजा क्वालिफाय झालाच आणि समजा त्याच्या घरची परिस्थिती चांगली होती, आई वडील कामाला आहेत किंवा चांगलं आहे, घरचं एकंदरीत चांगलं आहे, आणि तो स्टुडंट अभ्यास करतो आणि अधिकारी झाला, तर तुम्ही त्याचं जे काही सक्सेस आहे ना ते एक्सेप्ट करायला पण तयार नसता. अरे काय मग असा सपोर्ट असल्यावर कोणी पण पास होईल. तुमच्याकडे जे आहे ना ते तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवढं मिळायला पाहिजे त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे, आणि ते मिळालंय तर त्याच्यातून मी कसं करेन, कारण माझ्यापेक्षाही वाईट परिस्थितीमध्ये राहून करणारे खूप जण आहेत. मग मला एवढं सपोर्ट असताना किंवा माझ्याकडे सगळं काही असताना जर मी करू शकत नसेल तर तो माझा प्रॉब्लेम आहे. पण आपल्याला घाण सवय असते की एखाद्याला सक्सेस मिळालं तर त्याच्यात पण काहीतरी शोधून काढायचं, आणि एखादा समजा खूप गरीब परिस्थितीतून जर झालाच तर त्याचा सक्सेस होणं हे राहतं बाजूला, पण त्याच्या परिस्थितीचं आपण भांडवल करत बसतो, आणि हे चुकीचं आहे. सो तुम्हाला फोकस कशावरती करायचं हे कळलं पाहिजे. प्रॉब्लेम्सवरती करायचं आहे की सोल्युशन्सवरती करायचं आहे. ठीक आहे. सो या गोष्टी म्हणजे बाकीच्या गोष्टी तर ऑब्वियसली आहेत ज्या तुम्ही प्रॅक्टिकली फॉलो करायला पाहिजेत, पण तुमचा माइंडसेट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही किती लोकांना सांगत बसता मी MPSC करतो आणि स्वतःहूनच संकट ओढावून घेताय, हेही इम्पॉर्टंट आहे. कारण जर उठता बसता तुम्हाला कोणीतरी टॉन्ट मारत असेल तर ऑब्वियसली तुम्ही डिस्टर्ब होणार, आणि तुम्ही डिस्टर्ब असाल तर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकणार. त्याच्यासोबतच कुठले बदल आहेत, म्हणजे मी हे केले मला माहिती आणि मी तेच पकडून बसेल तर ते चुकीचं आहे. तो बदल झालाय ना, मला तो स्वीकारावा लागेल, कारण तो परीक्षेचा एक भाग आहे. माझा इगो मध्ये नाही अडवायला पाहिजे. मी किती लोकांसोबत कनेक्टेड आहे, किती लोक असे आहेत जे ॲक्च्युली या प्रवासामध्ये माझे सोबती तर आहेत पण त्याचबरोबर मला पुश करतात, आणि किती जण असे आहेत मी ज्यांच्यासोबत आहे पण ते ना मला पुढे घेऊन जायचं काम करतात ना पाठीमागून मला पुश करतात, त्यांच्यामुळे तर मी पाठीमागेच येत आहे. हे वेळीच तुम्हाला कळणं फार जास्त गरजेचं आहे. अँड देन मला दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकायचं आहे. टॉपर्सनी सांगितलेलं असेल, सिलेक्ट झालेल्या लोकांनी सांगितलेलं असेल, काही अधिकाऱ्यांनी सांगितलेलं असेल, इव्हन फेल झालेल्या लोकांनी जरी सांगितलेले अनुभव असतील तरी ते समजून घ्या. कुठे चुका कोणाच्या काय झाल्यात त्या समजून घ्या. त्या चुका माझ्या होऊ नये म्हणून मला काय करता येईल हे समजून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेला स्ट्रॅटेजी प्लॅन करताय ना, स्ट्रॅटेजी 10 जणांच्या पहा काही प्रॉब्लेम नाही, पण एकच स्ट्रॅटेजी बनवा आणि ती फॉलो करा. आपलं असं असतं की सुरुवात केली एक वेगळी स्ट्रॅटेजी, थोडे दिवस झाले अरे बोर झाले, हे काही मला नाही वाटत की मला याच्यातून काय होईल, दुसऱ्या कोणाची तरी स्ट्रॅटेजी घ्यायची, त्याच्यात थोडे दिवस गेले की परत तिसऱ्या कोणाची तरी स्ट्रॅटेजी, पावलापावलांवरती तुम्ही चेंजेस करत जाता आणि मग शेवटी असं होतं की हाती काहीच लागत नाही. सो स्ट्रॅटेजी पण एकच, म्हणजे सगळ्यांचं ऐका, त्याच्यातून जे बेस्ट तुम्हाला वाटते ते प्रिपेअर करा. ते प्रिपेअर करणं तुम्हाला शक्य नाही वाटत आहे तर मग एक स्ट्रॅटेजी ऐका आणि ती फॉलो करा शेवटपर्यंत, रिझल्ट तुम्हाला 100% मिळेल. आता याच्यानंतर येऊयात ज्या बोनस टिपबद्दल मी बोलले होते, की असं काहीतरी आहे ज्याच्याबद्दल कदाचित याच्याबद्दल तुम्ही ऐकलं पण असेल, जर तुमचं वाचन चांगलं असेल तर तुम्ही वाचलेलं असेल, किंवा जर तुम्ही खरोखरच लाईफमध्ये काहीतरी वेगळं करायचं हे स्वप्न घेऊन धडपडत असाल तर हे कुठे ना कुठेतरी तुमच्या ऐकण्यात पाहण्यात आलं असेल. म्हणजे आता आपण रात्री झोपलोय, माझ्या बाबतीत तर हे खूप वेळा होतं की आपण झोपल्यानंतर जर आपल्याला स्वप्न पडलं तर त्या स्वप्नामध्ये जर एखादी अशी भयानक गोष्ट आली, म्हणजे माझ्या बाबतीत असं खूप वेळा झालं की मी झोपले आणि मला काहीतरी स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मी घाबरले आणि मी स्वप्नात तर रडतेच आहे, पण अचानक मी जागी झाले. जागी झाल्यानंतर लक्षात आलं अरे हे तर स्वप्न होतं, आजूबाजूला सगळं नॉर्मल आहे, बट स्टील मी रडते. म्हणजे मी झोपेतून उठल्यानंतर पण रडले. रिझन काय, जे स्वप्न असतं ते एक, म्हणजे ती गोष्ट रिअल तर नाही आहे, ती मे बी इमॅजिनेशन आहे किंवा माझ्या नजरेसमोर आलेलं काहीतरी चित्र आहे, पण ती गोष्ट माझ्या शरीरावर सुद्धा, मनावर तर करतेच नो डाऊट, पण माझ्या शरीरावर सुद्धा अशा प्रकारचा परिणाम करते की जशी की ती गोष्ट रिअली घडते. मग आत्ता जे काही खूप सगळं सुरू आहे ना मार्केटमध्ये, मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, ॲफर्मेशन्स करा, व्हिज्युअलाइज करा, हे जे काही सगळं, याला प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने वेगळं वेगळं नाव दिलं आहे. याला प्रत्येकाने म्हणजे वेगळ्या वेगळ्या डेफिनेशन्स दिल्यात. कोणी म्हणतं तुम्ही लिहून काढा, कोणी म्हणतं फक्त तुम्ही म्हणा, कोणी म्हणतं व्हिज्युअलाइज करा, कोणी म्हणतं की या रूलनीच जा. पण तुम्हाला माहिती आहे का की मी असं पाहिलं आहे की माझ्या लाईफमध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या आजूबाजूला अशी माणसं मी पाहिली आहेत की ज्या गोष्टी मी पुस्तकामध्ये वाचते
ज्या गोष्टी मी कुठल्या तरी व्हिडिओमधून किंवा जे लाईफ कोच आहे, ज्यांनी मॅनिफेस्टेशनचा खूप जास्त अभ्यास केला आहे, जे त्याच्याबद्दल गाईड करतात, त्या लोकांकडून मी त्या गोष्टी ऐकून शिकण्याचा प्रयत्न करते किंवा त्या मी माझ्या लाईफमध्ये ॲप्लाय करण्याचा प्रयत्न करते. पण माझ्या फॅमिलीमध्ये अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय म्हणजे कधी आयुष्यात ऐकलं नाही जन्मल्यापासून, अभ्यासाशी काही संबंध नाही आहे किंवा त्या गोष्टींशी घेणं देणं नाही आहे, पण जे रूल्स मी ऐकते, जे रूल्स मी वाचते, जे रूल्स मी पाहते आणि ते मी अप्लाय करण्याचा प्रयत्न करते, ते रूल्स ती व्यक्ती नॅचरली अप्लाय करते. म्हणजे त्या व्यक्तीचा माइंडसेट, त्या व्यक्तीची थिंकिंग प्रोसेसच अशी आहे की ती व्यक्ती त्या गोष्टी करते. उदाहरणार्थ मी सांगते, जसं की आपल्याला हे सांगितलं जातं, तुम्ही पैशाचे मानसशास्त्र हे जे सायकोलॉजी ऑफ मनी हे जे बुक आहे, जर तुमच्यापैकी कोणी वाचलं असेल तर तुम्हाला हे माहिती असेल, त्याच्यामध्येही किंवा मनीच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत एक गोष्ट सांगितली जाते की पैसा हा एका ठिकाणी साचून राहत नाही, म्हणजे थांबायला तयार नसतो, तो असा वाहत राहतो. सो जिथे तो थांबणार आहे तिथे तो येत नाही. मग म्हणजे एखाद्याकडे पैसा येणार असेल तर त्या व्यक्तीने ज्यावेळेला त्यांनी असं प्लॅन केलेलं असतं की मी तो इथे खर्च करेन, तिथे खर्च करेन, तिथे खर्च करेन, त्या व्यक्तीकडे पैसा येतो. आणि असं होतं, मी अशी लोकं पाहिली आहेत की म्हणजे त्या माणसाजवळ 1 रुपया नाही आहे, त्या व्यक्तीकडे आत्ता पैसे आले काही, त्या माणसाने उद्याचा विचार न करता ते आज खर्च केले, उद्या परत त्या माणसाकडे पैसे आले. आणि मी माझ्या लाईफमध्ये असे खूप दिवस अनुभवलेत की माझ्याजवळ 100 रुपयाची नोट आहे, नाही हे पैसे परत कशाला तरी लागतील, परत कशाला तरी लागतील म्हणून मी खर्च करत नाही, गरज पडली तर त्यातलेच 10 रुपये, त्यातलेच 20 रुपये मी खर्च केले, पण माझ्याकडे पैसेच आले नाहीत. म्हणजे मी कितीही हातपाय मारले तरी. आणि ज्या दिवशी म्हणजे ज्यावेळेला मी कोरोनामध्ये एक्सपिरियन्स केलं, मला कोरोना झाला आणि मी स्वतःच ॲक्च्युली मरण पाहून वापस आल्यासारखं झालं की मला असं वाटलं रात्री झोपताना की आपण आता झोपलो आणि गेलो तर काय, पुढे काय, म्हणजे आपल्यासाठी जो काही 1-2 नवीन ड्रेस आहेत जे आपण घातले पण नाहीत त्याचं काय होणार. आणि त्याच्या नेक्स्ट डेपासून मी म्हणजे असं थोडंसं मन भरून जगायला लागले की उद्याचा विचार नाही करायचा, आजच्या पुरतं जगायचं. आणि तेव्हापासून खूप गोष्टी लाईफमध्ये चेंज झाल्या. सो माझा सांगण्याचा हेतू हा होता की जसं मी ते आत्ता पैशाचं उदाहरण सांगितलं की मला असं वाटायचं की नाही पैसे आले पाहिजेत, पण त्याचं काय करायचं हे याचा मी कधी विचार पण करत नाही. मला असं वाटतं की सेविंग असायला पाहिजे. पण मी अशी लोकं पाहिलेत की 1 रुपया नाही आहे जवळ, कुठून येणार माहिती नाही आहे, पण प्लॅनिंग जबरदस्त, जेव्हा केव्हा येतील. म्हणजे ते ॲक्च्युली बोलून टाकतात मी हे घेतलंय, मी ते घेतलंय, आणि ते सांगतात पण लोकांना तसं, आणि ॲक्च्युली त्यांच्याकडे पैसा येतो पण आणि ते त्या गोष्टी करतात पण. आणि मग मी विचार केला की रे आपण जे काही लॉ ऑफ अट्रॅक्शन, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन, ॲफर्मेशन्स हे सगळं वाचतो आणि थेअरीमध्ये अडकतोय. कुणीतरी एक व्यक्ती जिला हे माहितीच नाही आहे ती नॅचरली अप्लाय करते कारण तिच्या स्वभावाचा तो भाग आहे आणि त्या व्यक्तीला लाईफमध्ये सगळं काही मिळत जातं. हे तुम्ही तुमच्या आजूबाजूला पण पाहिलं असेल. सो ही गोष्ट तुम्ही तुमच्या ड्रीम पोस्टच्या बाबतीत, तुम्ही तुमच्या एक्झामच्या बाबतीमध्ये अप्लाय करायला पाहिजे. तुमच्या माइंडला खरंच रिअल काय आहे आणि इमॅजिनेशन काय आहे याच्यातला डिफरन्स नाही कळत. का कळत नाही, कसा कळत नाही, याचं उदाहरण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की एखादं स्वप्न तुम्ही पाहिलं, समजा त्या स्वप्नामध्ये, मला तर असं खूप स्वप्न यायचं आधी की कोणीतरी माझ्या पाठीमागे लागले आणि मी पळते पळते पळते, मी इतकी पळते, आणि जेव्हा झोपेतून उठायचे त्यावेळेला ॲक्च्युली मला धाप लागलेली असायची, म्हणजे जसं आपण पळून पळून आपल्याला होतं ना तसं. सो तुम्ही कधी असं इमॅजिन केलं असेल की आपल्याला भीती वाटली तर उठलो तर आपल्याला घाम वगैरे आलेला असेल. म्हणजे हे जर रिअलमध्ये होत असेल, आपल्या ज्या इमॅजिनेशनमध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत त्या जर आपल्याला रिअलमध्ये घाबरवत असतील, रिअलमध्ये आपल्याला रडायला लावत असतील, रिअलमध्ये आपल्याला आनंदी करत असतील, तर खरंच इमॅजिनेशन वर्क करतं. आणि म्हणून केवळ त्या गोष्टी व्हिज्युअलाइज करा ज्या तुम्ही तुमच्या लाईफमध्ये असाव्यात किंवा अट्रॅक्ट करायचा विचार करता. म्हणजे ॲटलिस्ट रात्री झोपताना, झोपायच्या पूर्वी फोन बघत बघत झोपू नका. त्याऐवजी हा विचार करत करत झोपा की ज्या दिवशी तुमची पोस्ट निघालेली असेल, ज्या दिवशी तुमचा रिझल्ट आलेला असेल, ती पूर्ण प्रोसेस ॲक्च्युली तुम्ही एक्झाम दिली आहे, एक्झाम देऊन आलात, आन्सर की आली आहे, तुम्ही आन्सर की चेक केली, तुमचा स्कोअर चांगला आला आहे, काही दिवसांनी त्याच्यानंतर कट ऑफ आला आहे, कट ऑफमध्ये तुमचं नाव आहे, तुम्ही मेन्स पण दिली आहे, तुमचा मेन्सचा पण रिझल्ट आला, रिझल्ट आल्यानंतरचा तो आनंद, तुम्ही जॉईन केलं, त्याच्यानंतर तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या फॅमिलीच्या लाईफमध्ये झालेले बदल, या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करा. भले दिवसातला तुमचा अर्धा तासाचाच वेळ असेल, 15 मिनिटांचाच वेळ असेल, त्या वेळेत तुम्ही करा, पण ते करा. रात्री झोपताना कराल तर ते बेस्ट राहील.
या गोष्टी खरंच आयुष्यामध्ये आपल्या बदल घडवून आणतात. कारण माझ्या लाईफमध्ये असे बदल झालेले आहेत की जे मी कधी इमॅजिन पण केले नव्हते. म्हणजे इमॅजिन केले नव्हते म्हणजे असं वाटायचं की अरे यार असं किती छान असतं, पण तसं आपल्या लाईफमध्ये कधी होईल असं वाटलं नव्हतं, पण ते झालं. कारण ते कुठेतरी सबकॉन्शियसमध्ये होतं. मला माझ्या पर्सनल गोष्टी जास्त शेअर करायला आवडत नाही, म्हणून मी त्या गोष्टी शेअर करत नाही. बट माझ्या आजूबाजूच्या लोकांचे एक्सपिरियन्स जे असतात, ज्या गोष्टी मी आजूबाजूला पाहते, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत यासाठी शेअर करते की या गोष्टी खरंच काम करत आहेत आणि मॅजिकसारख्या काम करत आहेत. म्हणून त्या गोष्टी तुम्हाला सांगते. ही गोष्ट तुम्ही तुमच्या एक्झामसाठी, तुमच्या ड्रीम पोस्टसाठी डेफिनेटली अप्लाय करून पहा. आम्ही 100 डेज चॅलेंजमध्ये काही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सेशन घेतलेले, तसेच ते मी 145 डेजसाठी सुद्धा घेण्याचा प्रयत्न करेन. 1-2 सेशन तरी डेफिनेटली घेईन की त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिज्युअलायझेशन कसं करायचं, ॲफर्मेशन कसे करायचे, या गोष्टींबद्दल बोलेन. मी खूप टेक्निकल गोष्टींमध्ये शिरत नाही, हे मी डेफिनेटली सांगते. कारण मला असं वाटतं की आपण खूप ज्यावेळेला टेक्निकल गोष्टींमध्ये जातो आणि जर आपल्याकडून एखादी चूक झाली तर मग आपल्याला तो एक डाऊट राहतो मनामध्ये, अरे म्हणजे हे लिहायचं होतं इतक्या वेळा, मी तर लिहिलंच नाही, सकाळ दुपार संध्याकाळ लिहायचं होतं, मला ते लिहिणंच नाही झालं, म्हणजे आता होणार नाही. आणि मग तो जो डाऊट असतो ना, तो आपल्यापर्यंत येणाऱ्या सगळ्या गोष्टी थांबवून ठेवतो. तो एक डाऊट असतो ना, त्याच्यामुळे जे काही सगळं पॉझिटिव्ह असतं ना, ते सगळं निगेटिव्ह होऊन जातं. म्हणून मी टेक्निकल गोष्टींमध्ये फारसं शिरत नाही. पण हां, ट्रस्ट, बिलीव, विश्वास या गोष्टी ज्या आहेत यांना मी फार मानते. आणि मला माहिती आहे की ज्यावेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल विश्वास असतो त्यावेळेला ती गोष्ट घडते सुद्धा तशी. ठीक आहे. सो याच्याबद्दल डेफिनेटली आपण काही पुढच्या सेशनमध्ये बोलूयात. तुम्हाला वाटत असेल मी त्याच्याबद्दल बोलावं तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्याच्यावरचे काही सेशन्स डेफिनेटली घेईन. हा व्हिडिओ आजचा जो आहे तो तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. कमेंटमध्ये तुमचं मत मला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.